आता मी साहेबांच्या बाजूला आलो म्हणून साहेबांचा धुरळा पाडू नका, साहेबांच्या विरोधकाचा धुरळा पाडा एवढीच तुम्हाला विनंती आहे. आमदार मुश्रीफांच्या मध्ये तेवढं सामर्थ्य आहे, मी त्यामध्ये भाग घेणार, सगळं करणार काम मी, परंतु सामर्थ्य आदरणीय मुश्रीफ साहेबांचं असल्याशिवाय ते मी करू शकत नाही. लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता ही लोककल्याणाकरता आहे, पण आरडी साहेब तुमच्या मुश्रीफ साहेबांच्या सभेला एवढी गर्दी होत्या, माझ्या सभेला कधी अशी गर्दी झाली. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. या ठिकाणी मला खूप आनंद झाला. मी अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काम करतोय, पण आरडी साहेब तुमच्या मुश्रीफ साहेबांच्या सभेला एवढी गर्दी होत्या, माझ्या सभेला कधी अशी गर्दी झाली. मी खूप वर्ष बघितलं, हे बेरीकडे गाव माझा धुरळात पाडायचं. आता मी साहेबांच्या बाजूला आलो म्हणून साहेबांचा धुरळा पाडू नका, साहेबांच्या विरोधकाचा धुरळा पाडा एवढीच तुम्हाला विनंती आहे. माझ्या मित्रांनो, खूप मला आनंद झाला. बेनिकऱ्यामध्ये हे गाव सुद्धा पाण्यापासून तसं वंचित असणारं गाव आहे, पण आपल्या वाडकर बंधू, त्यांचे डॅडी, या सगळ्यांनी मिळून त्या तळ्यामध्ये, तलावामध्ये पाणी पाडायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या वर्षी अजिबात आवर्षण असल्यामुळं गेल्या वर्षी तलावात पाणी भरलं नाही आणि पाणी उपसून सुद्धा पाणी भरता आलं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आमदार मुश्रीफ साहेबांनी एक योजना केलेली आहे की जे ओढ्यातलं पाणी खाली जाते हे पाणी वळवून ह्या तलावामध्ये घालायचं. आणि निश्चितपणानं माझी अपेक्षा आहे की हे अधिक वाडकर साहेबांचे प्रयत्न हे दोन्ही मिळून नक्कीच यश मिळेल. मला आठवते वाडकर साहेब हे आमच्या विरोधात काम करायचे आणि त्यांच्या स्कीमला तिथं जागा देणार सोनग्यामध्ये. माझ्याकडे ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला मी आमच्या कार्यकर्त्यांना बोलवून सांगितलं, म्हटलं पाण्याला कधी कुणाला नाही म्हणायचं, आपली संस्कृती आहे. आला पाहुणा की पहिला आपण ग्लासभर पाणी त्याला देतो, तांब्याभर पूर्वी देतो, ते आता ग्लास मधून तरी देतो आपण. आणि हे तुम्ही पाणी जे नाही म्हणा लागलाय, हे पाणी वाहून खाली कर्नाटकला जाते, हे आपल्या लोक सुखी होण्याचा प्रयत्न करायला लागले त्यांच्या आड येऊन. आणि त्याप्रमाणे तिने सुद्धा जिद्दीनं ती स्कीम पूर्ण केली. मला या स्कीमला शुभेच्छा देतो. खूप खूप चांगली ती स्कीम चालवा. दुसरी मला एक गोष्ट सांगायची आहे की बेनिकऱ्याचा जो भाग आहे ह्याला लागून, आमच्या हळदीला लागून, त्या ठिकाणी आमचं मी पाठिंबा देताना मुश्रीफ साहेबांना विनंती केलेली आहे की आम्ही काही स्वप्न बघितली होती शेतकऱ्यासाठी. आम्ही शेतकऱ्याचं जीवन जगलो, मी आयुष्य काढलं शेतकरी म्हणून. माझे वडील आर्मीत होते, चांगलं आयुष्यावर माझं आयुष्य जगायचे सुरेश. त्यांना माहिती नाही इथले चटके कसे असतात. आणि तिने मला सांगितलं तुम्ही शेती करा. मी बी आज्ञाधारक पुत्र, सगळं सोडलं, शेतीच्या दादात आलो, ते बी कोरडो शेतीच्या. आणि शेती करायला लागल्यानंतर जेव्हा जेव्हा चटकं बसायला लागलं त्यावेळेला मला शेतकऱ्याचे दुःख, दारिद्र्य, उपेक्षा, अंधश्रद्धा, गरिबी हे दिसायचं. आणि आमचं गाव हे गाडीवानांचं गाव, फॅक्टरीला ऊस तोडायला जायचं. 5-6 महिने फॅक्टरीला ऊस तोडायचे, त्यावेळेला फॅक्टऱ्या जास्त चालायच्या. आणि त्याचं कारण फॅक्टऱ्या कमी होत्या आणि कॅपॅसिटी पण कमी होत्या. त्यावेळेला हे केलं
की आम्ही बघायचं 5-6 महिन्याचं 9 महिन्याचं बाळ बाग सोडून गेला फॅक्टरीला की 6 महिन्यानं परत यायचा. आला की त्याचा अवतारच असायचा हो, केसाचा अवतार, दाढीचा अवतार, हात सगळे राकट झालेले, सगळं करपलेला चेहरा, त्या उन्हामध्ये ऊस तोडून भरून भाऊन न्यायचं. आणि ते पोरग ओरडायलाच लागायचं, एक बघितलं कोण आला येऊन, म्हणजे बेरडायचं ते अक्षरशः. कशामुळं तर ह्या कष्टाला म्हणजे जगण्याला पर्याय नव्हता. त्यावेळेला आमच्या सोसायट्या ज्या होत्या, फॅक्टरीला शेती अधिकारी गाडीतून पैसे घेऊन येऊन वाटले ऍडव्हान्स, की त्यावेळेलाच आमच्या फॅक्टऱ्यांना आमच्या सोसायटीचं भागायचं. पाणी आलं, आता एकदम सुखी झालेत आमचे लोक. आणि मी सुद्धा शपथ घेतलेली आहे, जोपर्यंत जीवमान आहे तोपर्यंत हिंदुस्थानातला सगळ्यात श्रीमंत भाग म्हणून आमचा भाग ओळखला जावा, अशी आम्ही त्यावेळेला शपथ घेतलेली आहे. ही शपथ मी घेतलेली असताना जरासा विस्तार करणार आहे मी. आणि ते का करणार आहे तर इथं हरक्युलिस सारखं काम करणारा बघा. हरक्युलिस कोण होतं? एक शक्तिवान माणूस होता. जर तुम्ही आम्ही 50 किलो 40 किलो उचलू शकत होतो, 200 किलो उचलू शकत होता. तसे आपले हरक्युलिस आहेत आपले नामदार मुश्रीफ साहेब. किती वजन दिलं तर ती मागे सरत नाही. आणि त्यामुळं अशा माणसाची साथीला जाऊन हे सारखं यांच्या बरोबर झगडत राहणे, लढत राहणे, सगळं रक्तबंबाळ होणे, याच्यापेक्षा त्यांना पाठिंबा देऊन आपल्या ज्या इच्छा आहेत ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे माझ्या मित्रांनो. आणि माझी एक इच्छा अशी आहे की सगळ्यात जवळ पडते करंजुण्याचं तलाव, ह्याच्यापासून चिमगाव बद्दल त्या तलावामध्ये पाणी पाडायचं. आणि मुश्रीफ साहेब जे निर्णय घेतील किंवा आम्हाला मान्य आहे, सहकाराच्या माध्यमातून करायचं तर सहकाराच्या माध्यमातून करूया, किंवा शासकीय खर्चानं करायचं म्हणलं शासकीय खर्चानं करूया. परंतु या ठिकाणी संपूर्ण हा भाग म्हणजे बेलिग्र्यापासून आपल्या करजुन्यापर्यंत दौलतवाडी सकट सगळा हा सुजलाम व्हायला पाहिजे. आणि ते नामदार मुश्रीफांच्या मध्ये तेवढं सामर्थ्य आहे. मी त्यामध्ये भाग घेणार, सगळं करणार काम मी. परंतु सामर्थ्य आदरणीय मुश्रीफ साहेबांचं असल्याशिवाय ते मी करू शकत नाही, कारण मी एवढे वर्ष करू शकलेलं नाही. आणि माझं ते स्वप्न आहे. आज इथं चेहरे बघितले, खूप समाधानी चेहरे आहेत, चांगले आहेत. पूर्वी काय सगळे फरकलेले चेहरे असायचे. आणि तुम्हाला सांगतो, लुगडं सरळ नाही, शर्ट कुठला सरळ नाही, टोपी घातल्या ती सरळ नाही, सगळं म्हणजे मुलं कधी चांगल्या कपड्यात बघायला मिळायची नाही, ठिगळं सगळीकडे, असे दिवस होते. आणि हे दिवस बदलून आज जे चांगले दिवस आलेत याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांचा आणि मंडलिक साहेबांचा आणि मुश्रीफ साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. त्याबद्दल कैलासवासी खासदार मंडलिक साहेबांना आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. या परिवर्तनामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. आणि असंच परिवर्तन, शेवटी सत्ता ही कुणासाठी आहे? लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता ही लोककल्याणाकरता आहे. लोक हे सत्तेचे मालक आहेत. आणि या ठिकाणी लोक हे सत्तेचे मालक म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं मी बघितले, मी खूप राजवाडे बघितले, खूप मोठी मोठी माणसं बघितली, अनेक मंत्री बघितले, लय मोठे मोठे मंत्री बघितले. परंतु मुश्रीफ साहेबांसारखा मंत्री मी बघितला नाही. मुश्रीफ साहेबांचा एकमेव मंत्री आहे असे. मी कधीतरी मंत्रालयात गेलो आणि त्यांच्या दानात बसलो, मला अक्षरशः भेट येतो बघून. हो, सकाळी 6 वाजल्यापासून हा माणूस इथं तर कागदला सगळ्यांना अटेंड करतातच, गरिबांचे अश्रू पडतातच. परंतु मंत्रालयात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून सामान्यातला सामान्य माणूस भेटू शकणारा एकमेव मंत्री आहे, आणि ते म्हणजे हसन मुश्रीफ साहेब. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.